हाके विरुद्ध मराठा आंदोलक हा वाद कव्हर करणाऱ्या पत्रकारांसोबत पुणे पोलिसांची अरेरावी पाहायला मिळाली। पुढारी न्यूजचे पत्रकार ज्ञानेश्वर चौतमल यांना पोलिसांनी धक्काबुक्की केलेली। पुण्यातील कोंढवा पोलिसांचा उद्दामपणा हा कॅमेऱ्यात कैद झालाय। पत्रकार ज्ञानेश्वर चौतमल यांच्यासोबत पोलिसांची अरेरावी हे आपण आता दृश्यांमध्ये पाहू शकतो। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल ज्यांच्यासोबत हा सगळा प्रकार घडला, पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली, ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ज्ञानेश्वर, काय नेमकं घडलं होतं काल रात्री? पोलिसांचं नेमकं काय म्हणणं होतं? का म्हणून ही धक्काबुक्की करण्यात आली? तुम्ही पत्रकार आहात हे पोलिसांना ठाऊक होतं, तरीही ही धक्काबुक्की करण्यात आली आहे का? हा सगळा प्रकार जेव्हा घडला, जरांगे समर्थकांची जी बाजू समोर येत होती, जो व्हिडिओ समोर येत होता, जो दावा केला जात होता की लक्ष्मण हाके यांनी दारू पिलेली आहे आणि त्यांनी शिवीगाळ केली आहे, असा आरोप होत असताना दुसरीकडे हाकेंची बाजू सांगणं तितकंच महत्त्वाचं होतं। त्यामुळे हाकेंची बाजू जाणून घेण्यासाठी जेव्हा आपण कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो, तेव्हा कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये अर्थात कायदाही असंच सांगतो की तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी फक्त ज्या सुरक्षेच्या यंत्रणेच्या गोष्टी आहेत, ज्यात केंद्रीय यंत्रणांचा समावेश होतो, आर्मी असेल, इथे तुम्हाला रेकॉर्डिंगला परवानगी नसते। मात्र पोलीस स्टेशन असेल किंवा सरकारी कार्यालय असेल, अशा ठिकाणी रेकॉर्डिंगला कुठलीही परवानगी घेण्याची गरज नसते। मात्र अशा ठिकाणी देखील रेकॉर्डिंग करू नये अशा पद्धतीची भूमिका पोलिसांनी घेतली होती। खरं म्हणजे त्याच्या मागचं कारण समजण्यापलीकडचं आहे। हाकेंची बाजू जाणून घेण्याचा आपला फक्त प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी ते होऊ दिलं नाही। पोलीस स्टेशनमध्ये फक्त आपणच नाही तर इतरही काही चॅनलचे जे पत्रकार होते त्यांना देखील आत जाण्यापासून रोखलं गेलं, बाहेर काढलं गेलं, दमदाटी केली गेली, धक्काबुक्की केली गेली। हे सगळं प्रकरण एकीकडे आहे। दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आत्ताच्या घडीला आहे, जो म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये हाकेंच्या समर्थकांनी किंवा जरांगेंच्या समर्थकांनी ज्या एकमेकांच्या विरोधात तक्रारी दिलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत? नेमकी FIR दिली गेली आहे, NC दिली गेली आहे की एखाद्या साध्या कागदावर अर्ज लिहून दिला गेलाय, याबद्दलचा तपशीलही पोलिसांकडून दिला जात नाही। खरं म्हणजे याबद्दलचा तपशील देणंही स्वाभाविकपणे गरजेचं आहे। दुसरं महत्त्वाचं, ससून रुग्णालयामध्ये जी वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे हाकेंची, त्याचा अहवाल किंवा त्या ब्लड सॅम्पलच्या तपासात नेमकं काय निष्पन्न झालंय याची माहिती समोर येणं गरजेचं आहे। तीही अद्याप समोर आलेली नाही, तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरत आहे। विक्रांत।